हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत रेड सॉस पास्ता कसा बनवायचा. तर हा पास्ता ना एकदम इंडियन स्टाईल आहे, देसी स्टाईल, एकदम सिंपल आणि कोणतंही सॉस न बनवता डायरेक्ट कुकरमध्ये कसा बनवायचा ते बघणार आहोत एकदम सिंपल पद्धतीने. आणि आज आपण याच्यामध्ये कोणतीही चीज पण वापरणार नाही, एकदम सिंपल पण खायला अतिशय चविष्ट असा पास्ता आपण बनवणार आहोत. तर बघा, सगळ्यात आधी ना आपल्याला 2 कांदे घ्यायचे आहेत. त्यांना रफली कट करून घ्यायचं. बघा, अशा तुकड्यामध्ये कट करायचे. छान मोठे-मोठे तुकडे केलात तरी चालेल. त्यानंतर त्याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या ॲड करायच्या आहेत. ते सुद्धा मी रफली तोडूनच ॲड केले. बघा, अशा प्रकारे तोडून ॲड करायचं आहे. त्याच्यामध्ये 7-8 इतके लसणाच्या कळ्या ॲड करायचा आहे आणि मिक्सरला लावून याला बारीक करून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे ते मी वाटून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही ते चॉपरचा सुद्धा वापर करू शकता जर तुमच्याकडे असेल तर. नसेल तर सिंपली तुम्ही मिक्सर, सगळ्यांकडे असते, मिक्सरचा वापर करा अशा प्रकारे. आणि मी हे सगळं ना आता कांद्याची पेस्ट बाजूला काढून घेतलेली आहे. लगेच आता त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर इथे बघा, मी मोठ्या साईजचे 2 टोमॅटो घेतले होते. त्यांना स्वच्छ धुवून वगैरे घेतले आहे. त्यानंतर अशा प्रकारे रफली त्यांना कट करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या पॉटमध्ये ॲड करून त्याची सुद्धा प्युरी तयार करून घ्यायची आहे. तर आपली ते टोमॅटो प्युरी तयार झालेली आहे. त्यासोबतच कांदे सुद्धा बारीक पेस्ट करून घेतली आहे. आता लगेच आपण काही व्हेजिटेबल्स कट करून घेणार आहोत, ते सुद्धा कट करून घेऊया. तर बघा, कांद्याची पेस्ट आणि टोमॅटो इथे मी ठेवलेला आहे. त्यानंतर एक मोठी सिमला मिर्च कट केलेली आहे. अर्धा वाटी इतकी गाजर कट करून घेतलेली आहे. त्यानंतर अर्धा वाटी इतके आपल्याला स्वीट कॉर्न घ्यायचे आहेत. तर इथे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. गॅस ऑन करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 चमचा इतकं तेल ॲड करायचं आहे. खूप जास्त तेल ॲड करायचं नाही. 1.5 टेबलस्पून इतकं तेल ॲड करायचं आहे. आणि अर्धा चमचा इतकं बटर ॲड करून घ्यायचं आहे. थोडंसं बटर आपल्याला इथं गरम करून घ्यायचं, मेल्ट करून घ्यायचं आहे. आता त्याच्यामध्ये ना व्यवस्थित बटर गरम झाल्यानंतर अर्धा चमचा इतकं जिरं ॲड करायचं. जिरं छान फुटू द्यायचं आहे, तडतडू द्यायचं आहे. जिरं छान फुटल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपल्याला जी आपण कांद्याची पेस्ट करून ठेवली आहे, ती ॲड करून घ्यायची आहे. आणि आता आपल्याला हे 2-3 मिनिटापर्यंत, जोपर्यंत कांदा छान असा लालसर होत नाही, तोपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर गॅसची फ्लेम इथे मी मीडियम ठेवलेली आहे. मीडियम गॅसवर आपल्याला हा कांदा छान भाजून घ्यायचा आहे, परतून घ्यायचा अशा प्रकारे. तर बघा, कांदा इथे छानपैकी मी भाजून घेतलेला आहे. बऱ्यापैकी आपला कांदा इथे व्यवस्थित भाजलेला आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला बाकीचे सगळे मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. एकदम जास्त पण भाजायचं नाही, कारण आज आपण हे पास्ता कुकरमध्ये बनवणार आहोत. तर कांदा बऱ्यापैकी इथे भाजलेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. पाव चमचा हळद ॲड करायचा आहे. पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा धनी पावडर आणि अर्धा चमचा इतकी मिरची पावडर ॲड करायचं आहे. आता हे सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये छान परतून घ्यायचे 2 मिनिटापर्यंत असं. कांद्यामध्ये वगैरे व्यवस्थित कांदा आणि हा जो मसाला आपण ॲड केलेला आहे तो व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचा 1-2 मिनिटं. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला आता टोमॅटोची प्युरी ॲड करायची आहे. तर बघा, एकदम सिंपल पद्धतीचा हा पास्ता आहे. इंडियन स्टाईल पास्ता म्हटलं तरी चालेल. एवढा सोपा आहे, पण खायला एकदम क्रीमी असा पास्ता बनून तयार होतो. तर बघा, इथे मी टोमॅटो ॲड केल्यानंतर व्यवस्थित त्याला 2-3 मिनिटापर्यंत, जोपर्यंत तेल सेपरेट होत नाही ना मसाल्यातला, तोपर्यंत इथं मी छान शिजवून घेतलेला आहे. तर 2 ते 4 मिनिटं लागतात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवा आणि व्यवस्थित आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर मसाला आता तयार झालेला आहे आपला. आता त्याच्यामध्ये आपल्याला हे जे पेनी पास्ता आहे ना, ते ॲड करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला व्यवस्थित 1 मिनिटापर्यंत परतून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ परतायचं नाही. फक्त थोडंसं आपल्याला पास्त्याला या सॉसमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे. छान इथे मिक्स झालेला आहे. आता ना याच्यामध्ये आपण व्हेजिटेबल्स ॲड करूया. तर इथे मी सिमला मिर्च, कॉर्न आणि गाजर घेतलेली आहे. आता हे आपल्याला सगळे सॉसमध्ये ॲड करायचं आहे आणि थोड्या वेळसाठी आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे. म्हणजे सगळे व्यवस्थित जो आपण सॉस बनवलेला आहे ना, त्याच्यामध्ये मिक्स होईल आणि सगळ्यांना इव्हनमध्ये टेस्ट येईल. त्यासाठी आपल्याला 1 मिनिटापर्यंत याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे.
तर बघा आपला जो हा पास्ता आहे ना, तो व्यवस्थित मिक्स झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर पाणी किती ॲड करायचं अंदाजे? कारण आपण कुकरमध्ये बनवणार आहोत ना, त्याचा अंदाज येणार नाही. तर सिंपल आहे. तुम्ही ना याच्यामध्ये एवढं पाणी ॲड करा, जेवढं पास्ता डुबेल. पास्ताच्या वर थोडंसं पाणी आलं पाहिजे, तेवढं पास्ताच्या लेव्हलमध्ये पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. तर जवळपास बघा इथे मी 1.5 ग्लास ते 2 ग्लास इतकं पाणी ॲड केलेलं आहे. थोडंसं अंदाजे कमी जास्त होऊ शकते. पण अंदाजे मी 1.5 ग्लासच्या थोडंसं वर पाणी ॲड करून घेतलेलं आहे बघा. आणि थोडंसं ढवळून झाकण लावून 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. जर तुमच्या कुकरला थोडंसं लवकर शिट्टी येत असेल ना, जसं 5 मिनिटामध्ये 2 शिट्ट्या येत असेल ना, तर तुम्ही 2 शिट्ट्या करा. आणि जर थोडं जास्त वेळ लागत असेल ना, तर एकच शिट्टी करून घ्या. एका शिट्टीमध्ये शिजून तयार होतो. माझा कुकर चांगला असल्यामुळे ना, मी 2 शिट्ट्या करून घेतल्या, कारण लवकर शिट्ट्या येत होते म्हणून. जर थोडासा वेळ लागत असेल तर 2 शिट्ट्या करून घ्या. 2 शिट्ट्यात परफेक्ट असा पास्ता इथे शिजून तयार होईल. तर बघा पास्ता शिजलाय, थोडंसं मिक्स करून घेतलाय. आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा इतकं सोया सॉस, एक मोठा चमचा आपल्याला शेजवान सॉस ॲड करायचा आहे आणि एक मोठा चमचाभर आपल्याला टोमॅटो सॉस ॲड करायचा आहे, 1 टेबलस्पून इतकं. इथे ना मी ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स याचा वापर याच्यासाठी केलेला नाही आहे, कारण इथे मी शेजवान सॉसचा वापर केला आहे, म्हणून मी चिली फ्लेक्सचा वगैरे वापर केलेला नाही आहे. तर आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 2 मिनिटापर्यंत मस्त गॅस फुल ठेवायचं. फुल गॅसवर याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एकदा मी चेक करून घेते की पास्ता आपला व्यवस्थित शिजला आहे की नाही. तर आपण कट करून बघूया बघा, अशा प्रकारे व्यवस्थित तोडून बघूया आणि एकदम स्मूथ सॉफ्ट असा आपला पास्ता इथे शिजलेला आहे. आता लगेच आपला पास्ता सर्व्ह करण्यासाठी तयार झालेला आहे. एकदम सॉसी, क्रीमी असा आपला रेड सॉस पास्ता बनवून तयार झालेला आहे. थोडंसं इथे मी मिक्स करून घेते. गॅसची फ्लेम एकदम हाय आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला 1-2 मिनिटापर्यंत असं परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि आपल्याला वरून ना इंडियन टच म्हणजेच हिरवीगार मस्तपैकी कोथिंबीर ॲड करायची आहे. थोडीशी अर्ध्या वाटी इतकी बारीक कट करून आणि आता गरमागरम पास्ता सर्व्ह करायचा आहे. तर एक प्लेट घ्यायची मस्त, त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला पास्ता सर्व्ह करून घ्यायचा आहे. तर बघा किती छान दिसतंय ना, एकदम पिंकीसा रेड असा पास्ता इथे बनून तयार झालेला आहे. आता वरून आपल्याला थोडंसं चीज आपल्याला ग्रेट करून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे दिसायला छान दिसतो डेकोरेशन केलं तर, म्हणून इथे मी थोडंसं चीज ग्रेट करून घेतलेलं आहे. आणि इथे आपला पास्ता बनवून तयार झालेला आहे. तर तुम्हाला ही पूर्ण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. इंडियन स्टाईल पास्ता आवडला की नाही तेही कमेंट करून सांगा. आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत